मक्का खाता खाता असाच विषय निघाला की लोणचं करायचा लिंबूचं. तर लगेच फोन केला आणि लगेच स्मिताला विचारलं की लोणचं कसं करायचं. स्मिताने 1 मिनिटाचा पण विलंब न करता लगेच लोणच्याची रेसिपी सांगायला सुरुवात केली. असं वाटतं ते आमच्यासमोरच बसून लोणच्याची रेसिपी सांगते. पहिले स्वच्छ लिंबू धुवून घेतले बाजारातून आणल्यानंतर. एकदम पिवळे पिवळे ताजे ताजे घ्यायचे, त्याला कुठेही डाग नसला पाहिजे. नंतर त्याच्या फोडी केल्यात, आपल्याला पाहिजे तशा करायच्या, एकाच्या 4 एकाच्या 8 कशा पाहिजे. बिया काढून घ्यायच्या. नंतर त्याला आपल्या आवडीनुसार साखर, मीठ, जिरं आणि लाल तिखट घ्यायचं. जिरं हातावर चोळून घ्यायचं. याला कुठल्याही तेलाची गरज नाही आहे. आणि सर्व एकत्र करायचं. साधारण 1 किलो लिंबाला 1 किलो साखर लागते. आणि तिखट 1 चमचा आपल्या आवडीनुसार घालायचं. आणि थोडंसं मीठ आणि जिरं वरतून चोळून घालायचं. आणि हलवत 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 साखरीचं पूर्ण पाणी होऊ द्यायचं. येता जाता साखरीला हलवत राहायचं आणि त्याचं पूर्ण पाणी होऊ द्यायचं. नंतर त्या फोडी कुकरमध्ये टाकायच्या, कुकरच्या डब्यामध्ये. आणि कुकरच्या डब्यामध्ये टाकल्यानंतर साखरीचं पाणी झालं की मग ते परत याच्यात घालायचं आपण पातेल्यामध्ये. परत साखर, जिरं, मीठ ते सगळं टाकायला एकत्र. पहिले साखरीचं पाणी होऊ द्यायचं. आणि हलवून 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 असे कुकरचे 2 डबे घेतले मी. माझ्याकडे लिंबू जास्त होते, 1 किलो होते, म्हणून मला 2 डबे घ्यावे लागले कुकरचे. म्हणून मी 2 डबे घेतले. ते दिसताना मिक्स नाही झालं म्हणून थोडं लाईट कलरचं दिसतं, पण मिक्स जेव्हा आपण ओततो तेव्हा मिक्स झाल्यानंतर ते एकसारखं दिसतं. कुकरमध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं. एकावर एक 2 डबे ठेवायचे. तुम्ही बघू शकता, पाणी घेऊन त्याच्यावर 2 डबे ठेवलेत. नंतर त्याच्यावरनं आपल्याला प्लेट झाकायची आहे, म्हणजे झाकणाचं पाणी त्या लिंबात पडणार नाही. नंतर एकदम झाकण पॅक बंद करायचं. गॅस पेटवून त्याच्यावरती कुकर ठेवायचा आणि 10 ते 15 शिट्ट्या घ्यायच्या आहेत आपल्याला यात. आणि स्मिता म्हणजे कोण तर ती माझी चुलत वहिनी आहे. एकदम बहीण मैत्रीण सर्व एकत्रच आहे. थँक्यू स्मिता, एकदम छान रेसिपी आणि एकदम सोप्या पद्धतीने तू सांगितली. तिचा परिचय देता देता इकडे आपल्या कुकरच्या शिट्ट्या पण झालेल्या आहेत. नंतर शिट्टी काढून घ्यायची. आणि हे बघा, एवढं पाणी वरती साचलं, हे पहिले काढून घ्यायचं. तुम्ही बघू शकता किती छान आपलं लोणचं शिजलेलं आहे. कसलंच प्रमाण वगैरे काही नाही. आपल्याला यात काही प्रमाण कमी जास्त करायचं असलं तर आपण करू शकतो. हे दिसताना एकदम पाणी पाणी दिसतं, कारण लिंबातलं पाणी बाहेर आलेलं आहे. आणि हे थंड झालं की बाटलीमध्ये भरून ठेवायचं. 2 दिवसात आपल्याला खाण्यासाठी तयार आहे लिंबाचं लोणचं. झटपट गोड लोणचं होतं. यात कुठल्याही प्रमाणाची गरज नाही आहे. जसं ते मुरतं तसं तसं त्याचा कलर लाल होत जातो. तुम्ही बघू शकता.